बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड कशाला म्हणायचं ते आज आपण पाहू. आपल्याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डची डेफिनेशन वगैरे काही दिलेली नाही, परंतु बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड अभ्यासण्यासाठी आपण दोन सर्डची जर सम घेतली किंवा डिफरन्स घेतला तर ती सुद्धा काय असणार आहे, आपल्याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं आहे. सो लेट अस कन्सिडर √3 + 2, देन 3 - √5, number 3 √5 + √7, 3 + √3. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत आपल्याला यांना काय म्हणतो आपण, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतो. याच्यामध्ये काय आहे, पहिलं एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर √3 हा इरॅशनल नंबर आहे आणि 2 हा रॅशनल नंबर आहे. दोन्हीची सम काय आपल्याला याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं आपण म्हणतो. जो इरॅशनल पार्ट आहे, इरॅशनल पार्टचा जर पाहिला आपण तर याची ऑर्डर किती आहे, 2. इथं सुद्धा इरॅशनल पार्ट जो आहे त्याची ऑर्डर 2 आहे. इथं दोन्ही इरॅशनल पार्ट आहेत त्यांची सुद्धा ऑर्डर काय 2 आहे. आणि इथे जो इरॅशनल पार्ट आहे त्याची ऑर्डर किती आहे, 2 आहे. म्हणून आपण असे जे एक्झाम्पल्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय आहेत, दोन इरॅशनल नंबर यांची सम किंवा दोन इरॅशनलची डिफरन्स सुद्धा तो असू शकतो. फॉर एक्झाम्पल दिस इज अवर √11 - √17. हे सुद्धा बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे, कारण इथं दोन्हीही जे पार्ट आहेत आपल्याला, दोन्ही ज्या टर्म आहेत ह्या कशा आहेत, क्वाड्रॅटिक टर्म आहेत आणि इथं दोन्ही इरॅशनल आहेत. एक रॅशनल दुसरा इरॅशनल, दोन्हीही इरॅशनल किंवा मिनिमम एक पार्ट किंवा एक टर्म तरी याच्यामधले आपल्याला काय पाहिजे, इरॅशनल पार्ट पाहिजेत. एक रॅशनल असला तरी चालतो किंवा एक त्यासोबत दोन्ही इरॅशनल असले तरी चालतात. तर यांना काय म्हणतो आपण, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं आपण म्हणतो. याची डेफिनेशन वगैरे आपल्याला काही दिलेली नाही. कॉन्ज्युगेट पेअर, तर बायनॉमियल क्वाड्रॅटिक टर्मची कॉन्ज्युगेट पेअर कशाला म्हणतात ते आपण बघू आता. वी विल कन्सिडर फॉर दॅट द एक्झाम्पल. हेर इज 3 + √5. दिस इज अवर बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. तर याची जर कॉन्ज्युगेट पेअर लिहायची, कॉन्ज्युगेट पेअर, तर याची कॉन्ज्युगेट पेअर आपल्याला मधलं साईन काय करायचं आहे, चेंज करायचं आहे फक्त. याची कॉन्ज्युगेट पेअर आपल्याला 3 - √5. आता 3 + √5 ला आपण √5 + 3 सुद्धा लिहू शकतो, √5 + 3. तर याची कॉन्ज्युगेट पेअर काय होईल आपल्याला, सेम. तर याला आपण √5 - 3 अशी आपण कॉन्ज्युगेट पेअर लिहू शकतो. नंबर 2 विल कन्सिडर √7 + √11. तर याच्या कॉन्ज्युगेट पेअर काय राहतील आपल्याला, याच्या कॉन्ज्युगेट पेअर आपल्याला 2 येतात. सो देर इज √7 - √11 और √11 - √7. तर अशा कॉन्ज्युगेट पेअर आपल्याला मिळतात. नंबर 3 विल कन्सिडर here we have 7 - √17. याची जर कॉन्ज्युगेट पेअर आपल्याला लिहायची तर काय करावं लागेल आपल्याला, 7 ॲज इट इज, प्लसच्या ऐवजी मायनसच्या ऐवजी प्लस ठेवा, अँड √17. दिस इज द कॉन्ज्युगेट पेअर ऑफ
दिस बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट. तर कुठल्याही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्टची आपल्याला कॉन्जुगेट पेअर करताना काय करायचं, मधलं साईन काय करायचं, चेंज करायचं. आणि ज्यावेळेस आपल्याला दोन्ही टर्मला जर पॉझिटिव्ह साईन असलं तर आपण काय करू शकतो, त्याच्या आपण दोन कॉन्जुगेट पेअर किंवा दोन कॉन्जुगेट पेअर आपण लिहू शकतो. नाउ वी विल सी द प्रॉडक्ट ऑफ टू कॉन्जुगेट टर्म. प्रोडक्ट of two conjugate pairs. दोन कॉन्जुगेट पेअरच्या प्रॉडक्ट काय आहे तो आपण पाहू. लेट अस कन्सिडर रूट ए प्लस रूट बी. दिस इज अवर बायनॉमियल क्वाड्रॅटिक टर्म. कॉन्जुगेट पेअर लिहू आपण याची. कॉन्जुगेट पेअर, याची कॉन्जुगेट पेअर आपण दोन प्रकारे लिहू शकतो. दॅट इज रूट ए मायनस रूट बी और रूट बी मायनस रूट ए. आपण या दोनचा काय करू, प्रॉडक्ट घेऊ. सो विल हेअर टेक रूट ए प्लस रूट बी इंटू रूट ए मायनस रूट बी. आता आपल्याला एक रूल माहिती आहे, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, आणि याचा जर प्रॉडक्ट असला तर आपण काय लिहितो, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर असं आपण लिहितो. इथं सुद्धा आपल्याला तीच कंडिशन आहे, फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. सो हिअर वी कॅन राईट रूट ए स्क्वेअर मायनस रूट बी स्क्वेअर. सो हिअर वी विल गेट ए मायनस बी, ए मायनस बी. तर दोन कॉन्जुगेट पेअरचा जो प्रॉडक्ट आहे तो काय येतो आपल्याला, रॅशनल येतो. द प्रोडक्ट ऑफ टू कॉन्जुगेट binomial surd is rational number. Let us consider one example, that is we have 3 plus root 5. This is our binomial quadratic surd conjugate pair. Its conjugate pair will be 3 minus root 5, then product here 3 plus root 5 into 3 minus root 5. Here we will get 3 square minus root 5 square. Here we have used a plus b into a minus b equal to a square minus b square. So here we will get 3 square is 9 minus root 5 square will be 5, and we will get the answer 9 minus 5, that is 4. We will consider one more example, that is 3 by 2 plus root 5. 3 by 2 plus root 5 and its conjugate pair 3 by 2 minus root 5. So this is a, this is b, a plus b and a minus b. So product will be equal to, this will be 3 by 2 square minus root 5 square. Again 3 square is 9 and 2 square is 4 minus root 5 square is 5. Again 9 into 1 into 9, that is 9, minus 5 into 4, that is 20, divided by 4 into 1, that is 4. And here we will get 20 minus 9, which will be 11 divided by 4. So this is
the answer, and this is a rational number. Now we will study the rationalization of denominator. We will consider one example, that is 1 upon root 5 minus 3. Rationalize the denominator. We have given an example, 1 upon root 5 minus root 3. To rationalize the denominator, here we have given 1 upon root 5 minus root 3. तर इथं जो डिनॉमिनेटर दिलेला आहे आपल्याला, तो काय आहे आपल्याला रूट 5 मायनस रूट 3. आपल्याला इरॅशनल नंबर आहे, आपल्याला याचं काय कन्वर्ट करायचं याला रॅशनल नंबरमध्ये, म्हणजेच त्याचं काय करायचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला डिनॉमिनेटर जो दिलेला आहे याचे कॉन्जुगेट पेअरनं काय करावं लागेल आपल्याला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. So we will write here the conjugate pair of root 5 minus root 3 is root 5 plus root 3. So 1 upon root 5 minus root 3, this can be written as 1 upon root 5 minus root 3. आपल्याला माहिती आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर आपण एकाच कुठल्याही संख्येनं जर आपण मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. म्हणून आपण काय करू, रूट 5 मायनस रूट 3 ची जी कॉन्जुगेट पेअर आहे आपल्याला रूट 5 प्लस रूट 3, आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करू मल्टिप्लाय करू. सो हिअर वी विल राईट रूट 5 प्लस रूट 3 अपॉन root 5 plus root 3. So the product will be 1 into this term will be root 5 plus root 3. Again here a minus b and a plus b. So here is root 5 square minus root 3 square. Here we have used a plus b into a minus b will be equal to a square minus b square. So here we will get root 5 plus root 3 upon root 5 square is 5 minus root 3 square is 3. So we will get the answer root 5 plus root 3 divided by 5 minus 3 is 2. Again here we have to rationalize the denominator of given number, that is 8 upon 3 times root 2 plus root 5. Now we have to find out the conjugate pair of this term. Conjugate pair of 3 root 2 plus root 5 is, simply here we have to change this sign only. So this will be 3 times root 2 minus root 5. Then we can write here 8 upon 3 times root 2 plus root 5, which will be equal to 8 upon 3 times root 2 plus root 5. We will multiply by conjugate pair. So here 3 root 2 minus root 5 upon 3 times root 2 minus root 5. Here we will get, we have to multiply by 8 to this bracket. So here we will write 8 into 3 times root 2 minus root 5, and in denominator here is a plus b, a minus b. So
the answer will be 3 times root 2 square minus root 5 square. Here we have used a plus b, a minus b, which will be a square minus b square. So this is our a square minus b square. So here we will write 8 in bracket 3 times root 2 minus root 5 upon 3 square is 9, root 2 square is 2 minus root 5 square is 5. So here we will get 8 times 3 root 2 minus root 5 divided by 9 into 2, that is 18 minus 5, and here we will get 8 times 3 root 2 minus root 5 divided by 18 minus 5 is 13, and so this is our answer. Eight into 3, this will be 24 root 2 minus 8 root 5 divided by 13.